नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। उद्या आहे 16 फेब्रुवारी 2025, वार आहे रविवार। तर उद्या आलेले आहे संकष्ट चतुर्थी, माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी। तर या दिवशी आपल्याला जे जमतील ते साधे आणि सोपे उपाय हे आपल्याला करायचे आहे। गणपती बाप्पांच्या आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला होतील त्यांच्या सेवा करायच्या आहे। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे, दुःखहर्ता आहे आणि आपल्या सर्व मनोकामना, आपल्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी या माघ संकष्ट चतुर्थीला आपल्याला काही उपाय करायचे आहे, जेणेकरून गणपती बाप्पांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळेल। आणि ही संकष्ट चतुर्थी खूप महत्त्वाची आहे। तर या दिवशी जर काही उपाय आपण केले तर ते खूप महत्त्वपूर्ण ठरतात आणि त्यामुळेच या दिवशी आपण कोणते उपाय करावेत तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे। त्यानंतर स्नान करून सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे। तर बघा, अशा काही शुभतिथी असतात तर या दिवशी सूर्याला अवश्य अर्घ्य अर्पण करावे, कारण आपल्याला रोज सूर्याला अर्पण करणं शक्य नाही होत। तर अशा शुभतिथींना आवर्जून सूर्याला अर्घ्य अर्पण करावे, कारण सूर्याचं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यामुळे सूर्यदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला अशा काही शुभतिथी असतात तर या तिथींना सूर्याला अवश्य आवर्जून अर्घ्य अर्पण करावे। त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे। तर देवपूजा करताना प्रथम आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। तर अभिषेक हा दूध आणि पाण्याने करायचा आहे। तर अभिषेक करत असताना तुम्ही गणपती अथर्वशीर्षाचे पठण करू शकता किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करूनही तुम्ही अभिषेक करू शकता। त्यानंतर मूर्ती कोरडी करून स्थापन करा। गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करा, लाल फूल अर्पण करा जास्वंदीचं। त्यानंतर दुर्वा अर्पण करा, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदक अर्पण करा। त्यासोबतच मुलांकडनंही तुम्ही या दिवशी गणपती अथर्वशीर्षाचे पठण करून घेऊ शकता। त्यांची प्रगती होण्यासाठी, त्यांना यश मिळण्यासाठी, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळण्यासाठी त्यांच्याकडनं गणपती अथर्वशीर्षाचे प्रत्येक संकष्ट चतुर्थीला पठण किंवा श्रवण करून घ्या। त्यानंतर उपवास हा संकष्ट चतुर्थीचा उपवास हा चंद्रोदयाची वेळ पाळूनच आपल्याला हा उपवास सोडायचा असतो। तुमच्याकडनं चंद्रोदयाची वेळ पाळणं शक्य नसेल तुम्ही हा उपवास धरू नका। तर चंद्रोदयाची वेळ बघून चंद्राची पूजा करायची आहे आणि त्यानंतर उपवास सोडायचा आहे। तर चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं आहे, हळद कुंकू अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर परत गणपती बाप्पांनाही नमस्कार करून आपल्याला उपवास सोडायचा आहे। आणि हे प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आपल्याला करायचे आहे। चंद्रोदयाची वेळ बघून जर उपवास सोडला तरच आपल्याला संकष्ट चतुर्थीचे फळ मिळते। त्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा या अवश्य अर्पण करा। दुर्वा या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे। संकष्ट चतुर्थीला उद्या गणपती बाप्पांना दुर्वांची जुडी ही गणपती बाप्पांच्या डोक्यावर अर्पण करायची आहे। तर यामुळे कोणत्याही मोठ्या समस्येचा तुम्हाला सामना करावा लागत असेल तर तो दूर होईल। त्यानंतर आर्थिक संकट किंवा कर्ज असेल, पैसा येतो पण तो टिकत नाही, विनाकारण खर्च होतो, तर असं असेल तर तुम्ही उद्या गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करून संध्याकाळी त्या दुर्वा तुम्हाला तुमच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये किंवा तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता तर त्या ठिकाणी या दुर्वामधील 1 ते 2 दुर्वा आपल्याला ठेवायचे आहे। त्यानंतर आपल्याला यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या सांसारिक आयुष्यामध्ये ज्या काही समस्या असतील तर त्या संपून जातील किंवा त्यामधून मार्ग मिळण्यासाठी तुम्हाला मदत होईल। त्यानंतर मुलांच्या शिक्षणामध्ये काही अडचणी येत असतील तर गणपती बाप्पांच्या समोर मुलांना बसवून गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करा आणि गणपती अथर्वशीर्षाचे पठण करा आणि या दुर्वा दुसऱ्या दिवशी पाण्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकू शकता। तर यामुळे मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होते। आणि त्यानंतर या दिवशी काही वस्तूंचे देखील दान करायचे आहे। तर या दिवशी गूळ दान करा, तुपाचं, गाईचं तूप दान करा, यासोबतच तुम्ही मिठाचं देखील दान करू शकता। यामुळे जीवनामध्ये सुख समृद्धी येते आणि वाईट नजरेपासून देखील बचाव होतो। त्यानंतर कपड्यांचं देखील तुम्ही दान करू शकता। तर कपड्यांचं दान करत असताना चांगलेच कपडे दान करावे, खूप खराब झालेले किंवा फाटलेले कपडे दान करू नका। तर दान केल्यामुळे आपले पितर देखील आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यामुळेच अशा काही शुभतिथी असतात तर या शुभतिथींना गरजू व्यक्तींना अवश्य आवर्जून दान करा। ज्यांना खूप गरज आहे त्या वस्तूंची तर त्या लोकांना तुम्ही या वस्तू दान करा।
तरच आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपाशीर्वादही आपल्याला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.